तर नमस्कार मित्रांनो, मी तुषार चांबारे आपलं स्वागत करीत आहे आपल्या आधुनिक युवा शेतकरी चॅनलवर। तर आजचा टॉपिक आहे की 10 शेळ्या जर पाळायचे आपल्याला तर किती खर्च येऊ शकतो पूर्ण बंदिस्त मध्ये। तर चला चालू करूया आपल्या 10 शेळ्यांचा गणित। तर चला, टर्न द कॅमेरा। बघू शकता, हे बघा ज्या क्वालिटीच्या आपण शेळ्या घेतल्या होत्या हे बघा। तर सर्वात आधी शेळी पालन करत आहे। तर शेळी पालन करायचं म्हणलं सर्वात आधी लागते शेळी। तर सुरुवातीला आपण बजेट काढू शेळीचा। तर साधारण आपण चालू केलं आहे गावरान पद्धतीने चालू केलं आहे। गावरान शेळी आहे आपल्याकडे, बघता या क्वालिटीची शेळी आहे आपल्याकडे। तर ही शेळी साधारण आपण 8,000 रुपये पकडू। कुठं 1,000ने महाग होईल, कोणती 1,000ने सस्ती होईल। तर आपण 9 + 1चा विचार करू, ठीक आहे। तर 9 शेळ्याचे होतील 71,000 आणि एक बोकड जर पकडला तर साधारण 10,000चा, म्हणजे टोटल 81,000। 81,000 जाऊ द्या, आपण सरळ पकडू 80,000। 80,000च्या आपल्या शेळ्या झाल्या, ठीक आहे, ओके। एक आपलं झालं म्हणजे शेळ्या झाल्या। आता शेळ्यांना राहण्यासाठी निवारा हवा असतो। तर शेळ्यांना राहण्यासाठी निवारा, तर मग त्याच्यासाठी लागतो शेड। ते बघू शकता या पद्धतीने आपण संपूर्ण जे आहे तो आपला शेड जे आहे बांधकाम केला आहे। याचा संपूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। तर आज फक्त याचा खर्च सांगणार आहे मी तुम्हाला। तर बघू शकता, तर या शेडची लांबी रुंदी जर सांगायचं म्हणलं तर हा शेड 12x30चा शेड आहे, म्हणजे 12x10, 12x10 आणि 12x10 याप्रमाणे 3 खोल्या आपण काढल्या आहेत। कप्प्याचं काम व्हायचं आहे, कप्प्याचं काम समोर होईल, त्याचा व्हिडिओ सुद्धा समोर येईल तुम्हाला चॅनलवर। तर याचा खर्च जर म्हणला तर सर्व खर्च बघू शकता आपण साध्या स्वरूपात बांधलेला आहे। बांबू आहे, येडू आहे, त्याच्यावर कडे आहे आणि त्याच्यावर त्रिपाल टाकली आहे। या पद्धतीने आपला शेड आहे, हे बघू शकता। बाहेरून सुद्धा तुम्हाला दाखवतो, सुंदर पद्धतीने शेड आहे। आपण याचा व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या चॅनलवर, चांगल्या पद्धतीने प्रतिसाद आलेला आहे आपल्याला तुमच्याकडून। अशाच पद्धतीने प्रेम राहू द्या। तर याचा खर्च जर पकडला तर आपल्याला टोटल खर्च आला आहे 40,000 रुपये। 40,000मध्ये हा पूर्ण शेड चांगल्या पद्धतीने जे आहे तो आपला जे आहे तो बांधून झालेला आहे। तर या शेडमध्ये आरामात 10 शेळ्या प्लस त्याचे 20 बोकड म्हणजे 20 पिल्लू पकडू शकता। 20 पिल्लू राहू शकतात व त्यांचा पूर्ण भुसकट सुद्धा जे आहे ते राहू शकते या पद्धतीने। तर याचा टोटल खर्च आलेला आहे तो आलेला आहे 40,000 रुपये। तर 40,000 झाले आपले शेडचे। आधी आपले झाले शेळ्यांचे झाले होते किती झाले होते 80,000 आणि हे आता 40,000, म्हणजे टोटल आपले झालेले आहेत ते किती झाले 1,20,000। तर 1,20,000 झाले। आणि आता आपण गोष्ट करू, आपल्याला करायचं बंदिस्त, म्हणजे पूर्ण बंदिस्त करायचं म्हणल्यावर त्यांना फिरायला जागा हवी। बघू शकता कशा पद्धतीने इथं शेळी बसलेली आहे, तरीसुद्धा हे बघा काही शेळ्या बाहेर आल्या तरीसुद्धा यांना मनसोक्त फिरायला जागा आहे। तर एवढी जागा त्यांना हवी, कारण आपल्याला पूर्ण बंदिस्त करायचं आहे तर त्यांना फिरायला जागा मस्त आहे। तर वॉल कंपाऊंडला किती खर्च आला आपला ते बघू शकता। इथपासून चालू झालं आपलं वॉल कंपाऊंड, हे बघा या पद्धतीने संपूर्ण जे आहे आपलं ते वॉल कंपाऊंड आहे, हे बघा। तर या वॉल कंपाऊंडला जो खर्च आला आहे आपला तो आला आहे साधारण आपल्याला इथे 4 बंडल लागलेले आहे जाडीचे, 2 इंचीचा गॅल आहे, जेणेकरून आपल्याला विचार होतं की गावरान कोंबड्यासुद्धा आपण पाळू शकतो। आहे आपल्याकडं समोर त्याचा सुद्धा व्हिडिओ येईल, हे बघा 2 इंचीचा गॅल आहे, ज्यामधून मोठा साप पण नाही शिरणार आणि मुंगूस तर अजिबातच नाही शिरणार। तर याचा खर्च पकडला तर एक बंडल आपल्याला साधारण 3,000 रुपयामध्ये पडला आहे। तर 3,000 रुपये होलसेलमधून जर घेतला तुम्ही तर 2,500 रुपयामध्ये पडेल तुम्हाला। 50 फुटाचा बंडल आहे, तसे 4 बंडल आपण घेतले आहे, म्हणजेच 200 फूट आपला हा वॉल कंपाऊंड आहे। बघू शकता अवरतच्या अवरत जर पकडला तर आता जर सरळ पकडलं तर 10,000 रुपये 4 बंडलचे होतात। तर 10,000 रुपये तुम्ही जाडीचे पकडू शकता। तर आपले टोटल किती झाले 80,000 ते 40,000 शेडचे आणि 10,000 हे, म्हणजे 1,30,000 रुपये झाले, ठीक आहे। 10,000 रुपये तुम्ही लेबर कॉस्ट पकडा पूर्ण यासाठी, 10,000 रुपये ते झाले 1,40,000 रुपये झाले, ओके। आता संपूर्ण मुद्दा झाला आपला, पण महत्त्वाचा मुद्दा तर राहिलाच ना। आता शेळ्या म्हणल्यावर त्यांना चारा तर हवाच। तर त्यांच्या चाऱ्याकरिता नियोजन कसं, तर चाऱ्याचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, संपूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे। कशा पद्धतीने आपण चारा टाकला, कोणता चारा टाकला, कोणत्या क्वालिटीचा चारा टाकला आहे तुम्ही जाऊन बघू शकता। किती सुंदर पद्धतीने आपल्या शेळ्या ज्या आहे त्या चारा खात असतात। तर चाऱ्याचा व्हिडिओ, चाऱ्याची जर तुम्हाला खर्च सांगायचं काम पडलं तर साधारण चांगल्या क्वालिटीचा जर चारा पकडला तर तो 1,000 ते 1,200 रुपये किलो याप्रमाणे चारा येत असतो।
तर साधारण गोपीकृष्ण, मेथी घास, दशरथ घास, शेवरी, सुबाबूळ, हदगा आणि नेपियर एवढे चारे आपल्याकडे आहे. तुम्ही आपल्या चॅनलवर जा बघू शकता. तर साधारण तुम्हाला जर सांगितलं नाही जास्ती, कुठून कमी जास्त जरी चारा मिळाला तुम्हाला तरी सुद्धा 5,000 रुपयाच्या खाली चारा येत नसतो. तर तुम्ही 5,000 रुपये चाऱ्याला पकडू शकता. बाकी मेंटेनन्स कॉस्ट तुमच्याकडं. पाणी लागलं, लेबर लागलं, ट्रॅक्टर लागलं, काय लागतं ते साईडला ठेवा. फक्त मी चारा सांगत आहे. 5,000 रुपयाचं बियाणं पकडा. ठीक आहे. असे झाले तुमचे 1,45,000 आणि 5,000 रुपये तुम्ही स्वतःच्या पॉकेटमध्ये ठेवा. कारण शेळी असं जनावर आहे की ते नवीन जागी गेल्यावर भावते, कधी वातावरण नाही भावत. त्यासाठी त्यांचं पोट दुखू शकते, चारा नाही होऊ शकत. भरपूर अडचणी आहे शेळी पालनात सुद्धा. तर त्या अडचणीला आपल्याला जेवढं समजते आपण तेवढं चॅनलवर अपलोड करत असतो, तुम्हाला माहिती देत असतो. आपल्याला अडचणी आल्या त्या तुम्हाला सांगत असतो. तर त्याकरता तुम्ही 5,000 रुपये ठेवा. जेणेकरून जर डॉक्टरला जर बोलवायचं काम पडलं तर डॉक्टरला पैसे द्यावं लागतात. त्या कारणानं लसीकरण वगैरे करावं लागतं शेळीचं. तर 5,000 ते अशा पद्धतीने जर पकडलं तर 1,50,000 रुपये आपल्याला 10 शेळ्याचं पालन करण्यासाठी लागतात. तर माझं गणित जर कुठे चुकत असेल तर मला सांगा. साधारण मी सांगितलं तरीही 1,50,000 रुपये लागतात पूर्ण बंदिस्त शेळी पालन करायला. याच्यापेक्षा जर हायटेक जर करायचं काम पडलं तर हे किंमत डबलहून सुद्धा जास्त होऊ शकते. म्हणजे जर शेड हायटेक बांधायचं म्हणलं, एलिव्हेटेड शेड बांधतो म्हणलं तर त्या एलिव्हेटेड शेडचाच खर्च 2 लाखावर जाईल. पण आपलं संपूर्ण नियोजन हे 1.5 लाखामध्ये झालेलं आहे. कारण हे माझं स्वतःचं शेड आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. तर सांगा आपलं शेळीपालन कसं वाटलं, तर कशी वाटली क्वालिटी तर आपल्या शेळ्यांची वगैरे. तर आता जे दुपारचा टाईम झालेला आहे, आता आपण यांना जे आहे ते फीडिंग करत आहोत. तर अशाच नवीन माहितीसाठी भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तर सांगा तुमच्या मताने किंमत कमी झाली की डिसेंट किंमत आहे. माझ्या मताने साधारण तरी एवढे पैसे लागतातच. तर आधी भांडवल एवढं जमा करा, त्याच नंतर शेळीपालनात उतरा. कारण कसं होतं, आपण शेळीपालनात उतरतो, नंतर आपल्याकडे शेळी बिमार पडली तर डॉक्टरला द्यासाठी पैसे नसतात. मग आपण काय करतो, शेळी विकतो. अशाच याने आपली मनस्थिती खचत जाते व शेळीपालन बंद पडते. त्याकरिता पहिले भांडवल जमा करा, नंतर शेळीपालन चालू करा. तर भेटू अशाच नवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे.